या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सांगलीत भाजपचा 5 वर्षात 40 जणांना नगरसेवक करण्याचा प्लॅन। शेखर इनामदार ही पुन्हा महापालिकेत दिसणार। सांगली महापालिकेची सभा येत्या शुक्रवारी 17 तारखेला होणार आहे। या सभेत स्वीकृत नगरसेवक निवडी होणार आहेत। त्यासाठी गटनेत्यांकडून महापौरांना पत्रे दिली जाणार आहेत। त्याआधी नेत्यांकडे 50 नावांची यादी दाखल झाली आहे। त्यातून 2-4 नावे निश्चित करण्याचे दिव्य नेत्यांपुढे आहे। त्यावर उपाय म्हणून दरवर्षी नव्याने निवडी करण्याचा पायंडा पाडून जास्तीत जास्त जणांना संधी दिली जाणार आहे। तर 5 वर्षात 40 जणांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्याचा नेत्यांचा मनोदय आहे। स्वीकृत नगरसेवक पदासाठी विविध राजकीय पक्ष तसेच इच्छुकांकडून हालचालींना वेग आला आहे। पात्र उमेदवारांची निवड करताना शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील योगदानाचा शासन आदेशापुरता विचार केला जातो। त्या दृष्टीने कागदपत्रांची जुळवाजुळव करून सर्वांनी नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे। सध्या महापालिकेत भाजपचे 39, काँग्रेसचे 18, राष्ट्रवादी काँग्रेसचे 16, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 3, शिवसेना 2 असे बलाबल आहे। संख्याबळावर पहिल्या 3 पक्षांना अनुक्रमे 4-2-2 असे स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहेत। निवडणुकीआधी नेत्यांनी प्रत्येकाला स्वीकृतचा शब्द दिल्याने आता सारेच सरसावले आहेत। पराभूत उमेदवारांना स्वीकृतीची संधी दिली जाणार नाही असे सर्वच नेत्यांनी स्पष्ट केले आहे। तथापि महापालिकेत कारभार हाती ठेवण्यासाठी अनुभवी मर्जीतील लोक पाठवण्याचा नेत्यांचा इरादा आहे। काँग्रेस शहराध्यक्ष राजेश नाईक यांनी नेत्यांकडे 40 इच्छुकांची यादी पाठवल्याचे सांगितले। राष्ट्रवादी काँग्रेसकडून 35 इच्छुकांची यादी असल्याचे शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी सांगितले। शेखर इनामदार गेल्यावेळी स्वीकृत म्हणूनच सभागृहात होते। यावेळीही ते सभागृहात जाणार का याबद्दल कुतूहल आहे। ते स्वीकृत झाले तर त्यांचा सत्तेवर अंकुश राहू शकतो। आता तो तसा ठेवण्याबाबत भाजपश्रेष्ठी कितपत इच्छुक आहेत हेही या निमित्ताने स्पष्ट होईल। पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्यातील सहमतीवर हे ठरणार आहे।